चला स्पीडअप घ्या, मी विनंती करतोय. आता मात्र मी पंचांवर दबाव टाकणार आहे, कारण की पंचांना आपल्याला देखील विनंती असणार आहे की आपण थोडंसं स्पीडअप घ्या. सामना 3 षटकांचा राहणार आहे, यामध्ये कुठलीही शंका नसणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन नोंद घ्यावे. सामन्याला सुरुवात होते. गेम ऑन. पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आणि पहिला बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धाव्याने श्री गणेश केला जातोय. संघाचं खातं ओपन केलं जात आहे. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय जनार्दन ठोंबरे, ज्यानं मागच्या मॅच मध्ये तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता, परंतु पहा मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी ही गोलंदाजाला हरीश या गोलंदाजाने त्यांना पुरस्कृत केली. चांगल्या क्रिकेट मधील एक योगदान हे देखील पाहायला मिळालं. परंतु यावेळेस पहा चांगलं खेळ दाखवावी लागेल. यावेळेस पहा फुल टॉस बॉल होता. पंचांचा इशारा येतोय. इट इज अ नो बॉल. झेल टिपला जातोय, परंतु फलंदाज बाद नसणार. या इथून नो बॉल फेकलाय. थोडीशी फेकी खराब आणि धावांचा 2 धावांचा इथून मात्र बोलबाला होईल वागेरे टीमला. 2 धावांच्या मदतीने पाहिलं टोटल स्कोर जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. इथून मात्र पाहिलं नो बॉल असणार या ना. पुढचा बॉल फ्रेट पाहिलं ना तर उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फ्रेट आणि या फ्रेट वरती मोठा फटका खेळावा लागेल आणि तोच प्रयत्न राहिलाय, परंतु बॉल मध्ये फटका फसला जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षण धावतोय. चुकी होणार नाहीये. झेल टिपला जाईल, परंतु फलंदाज बाद नसणार या आणि तुत्पुरती 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. चांगले प्रयत्न यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच वागेश्वर वाघेरा विपक्ष अनंत 11 वाशिवली या 2 टीम दरम्यान पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला. एक खराब बॉल जरूर फेकलाय, परंतु कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस पहा आडव्या बॅटनं आणखीन एकदा मिड विकेटला बॉल चाललाय. डीप मध्ये प्रोटेक्शन एक सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा दफलग पुढे सरकत जात असताना पाहायला मिळतोय. 6 या आकड्यावरती वागेश्वर संघ जाऊन पोहोचलाय. अजूनही सलामीर जोडी आपण पाहिली तर संतोष आणि प्रवीण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस पहा पुन्हा एकदा बॅटची गडा होते. विकेट किपरनं झेल कॅरी केला नाही. इथे मात्र जरूर एक फलंदाज बाद झाला असता, परंतु चित्र थोडंसं वेगळं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. डॉट बॉलची संख्या इथून पाहायला मिळते. पहा अशा चुका इथून मात्र मागच्या मॅच मध्ये देखील बोजाव्या लागल्या होत्या, परंतु पहा शेवटच्या क्षणी सामना जिंकला सफवाडी टीमनं. चांगली खेळी आज मैदानामध्ये साकारत असताना पाहायला मिळाल्या. यावेळेस पहा पहिल्या बॉल वरती आणि इथून पहा चौथ्या बॉल वरती फर्निचर डिस्ट्रॉय केला जातोय. आणखीन एकदा पहिला धक्का लागतोय वागेश्वर टीमला. प्रवीण बॅक टू द पवेलियन. पहा इथे मात्र पहिला धक्का लागतोय वागेश्वर वगैरे टीमला. फलंदाज बाद झालं त्यानंतर नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नंबर 3 वरती समाधान. गोलंदाज सजवतोय. यावेळेस पुन्हा एकदा जनार्दन ठोंबरे. हा पुढचा बॉल पुन्हा एकदा तोच बॉल आणि तीच एसटी उद्ध्वस्त करून टाकली. लगातार दुसरा धक्का लागतोय वागेश्वर वगैरे टीमला. समाधान बॅक टू दी डगआउट. यस 6 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत. 2 विकेट इथून मात्र गमावले आहेत वागेश्वर वगैरे टीमना. चला स्पीडअप घ्या, मी विनंती करतोय अनंत 11 वाशिवली टीमला थोडंसं कोऑपरेट करा. इथून मात्र गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय.
सगळे कोट्यातील पहिला न पैकी कोट्यातील दुसरं षटक फेकण्यासाठी मोतीराम गोलंदाजी मार्गवरती आलाय. 6 धावा सध्याच्या स्थितीला स्कोरवरती पाहायला मिळते. पॅनल्टीच्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये लाकूड थोड गोलंदाजी करण्यात त्यांना पाहिले. जनार्दन ठोंबरे या गोलंदाजाकडनं मोतीरामाला यावेळेस पहा पॅडवरती बॉल आदळला जातोय आणि तिथून पहा पंचांचा इशारा येतोय. इट इज अ नो बॉल. आणि इथून मात्र अपील तितकीच चांगली होती परंतु पंचांचा इशारा आलाय नो बॉल. आणि या नो बॉलच्या मदतीने एक्स्ट्रा धावा इथून मात्र खर्च केले जातील. पंचांचा डिसिजन अंतिम असणाऱ्या अनंत 11 बाशिवली टीम्सला आपण विनंती करतोय की पंचांचा निर्णय हा अंतिम असणाऱ्या. इथून मात्र काही का चुका आपल्या मैदानाच्या आतमध्ये घडल्यात. त्यानंतर नो बॉलचा इशारा हा पंचांकडनं आलाय. हा पंचांचा निर्णय अंतिम असणार या स्पर्धेमध्ये. पंचांचा अंतिम बाजी जो करतील तो आपल्याला स्वीकारावा लागेल. ऑनफिल्ड पंचा नो बॉल आहे का? नो बॉल स्पीडअप घ्या पहा. अनंत 11 बाशिवली टीम्स आपण पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतोय. पहा उशीर खूप झालाय. 3 वाजता सामने इथून आम्हाला उरकायचे आहेत परंतु आपण थोडस कॉपरेट करा. चला चला विनंती करतोय बाशिवली टीम्स आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. पहा नो बॉल दिला गेलाय आणि आता आणखीन आपण उशीर लावला तर आपला एखादा खेळाडू हा 30 डिग्रीज मध्ये खेळवला जाईल. नो बॉल इथून मात्र फेकला जातोय. नो बॉल आहे का? चला पुन्हा एकदा मी विनंती करतोय बाशिवली टीम्स आपण खूप उशीर घेत आहे. पंचांचा डिसिजन आला. इट इज अ नो बॉल. नो बॉलच्या मदतीने इथे मात्र एकदा जोडली जाईल. विकेट जरूर गमावला होता परंतु फील्ड सिलेक्शन मध्ये आपण कुठेतरी चुका केल्यात आणि या चुका आपल्याला महागात पडतील. या चुका आपल्याला बोजाव्या लागतील. एकदा इथून जोडली जाईल. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 7 आकड्यावरती. 7 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. सध्याच्या स्थितीला वागेश्वर वागेरा टीम जाऊन पोहोचल्या. गोलंदाज सज्ज होत आहे. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. मोतीराम गोलंदाजी मार्क वरती. चांगला बॉल रिलीज केला होता परंतु पहा फील्ड मध्ये कुठेतरी चुकी आणि त्यावरती गोलंदाजावरती प्रेशर पाहायला मिळतोय. पंचांचा डावी कृष्ण पुढचा बॉल. हा बॉल पहा हाफ ट्रॅकर हुक केलाय परंतु पहा फटका. टायमिंग प्रॉपर. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर. सिक्सर. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला संतोषच्या बॅट मधनं. अगदी बॅटच्या रनर मध्ये बॉल फेकून दिला. मिड विकेट बाउंड्री त्यांच्या बाहेर सेट करण्यासाठी. या साधावांच्या मदतीने बऱ्याच सूचनानंतर काही कहू नये एक षटकार येतोय संतोषच्या बॅट मध्ये. 13 धावा स्कोरवरती लागले जात आहेत. मोतीरांवरती हल्ला चढवला जातोय. यावेळेस आणखीन एकदा तोच प्रयत्न होता. आडव्या बॅटनं सरकून खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा ना बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाही. आणि इथून मात्र कंप्लीट केली जाते. पहा इथून मात्र खूप उशीर लावताय वाशिवली टीम्स. आपण अन्यथा
इथून मात्र पाहिलं तर एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 14 धावा स्कोरवरती लागले जात आहेत. 14 लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस मात्र थोडंसं दडपणानं प्रेशर हे दिसून येते दोन्ही टीम्स वरती. कारण की ही मॅच जिंकणं दोन्ही टीमसाठी तितकंच इम्पॉर्टंट असणार आहे आणि ते चित्र इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. मोतीराम चांगली गोलंदाजी करतो परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षण साथ देत नाहीये या गोलंदाजाला. पुढचा बॉलर तयार होतोय. यावेळेस पहा फुल टॉस होता परंतु पहा लेग ईस्टची सोडून जाणार हा बॉल. पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या मदतीनं पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव खर्च करत असताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धावाच्या मदतीनं पाहिलं तर टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. चुका मात्र इथून पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये जनार्दन या गोलंदाजांना अवघ्या आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या होत्या परंतु या गोलंदाजांना मागणी षटक फेकत असताना ठरतोय. यावेळेस पहा फटका फसला जातोय स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये. बॉलर बॉल खाली येतोय परंतु पहा चुका पाहायला मिळते. झेल ड्रॉप झालाय. झेल कॅरी करता आला नाहीये. उत्स्फूर्ती 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा दफलकेत वाढ. 17 धावा टोटल स्कोर वरती लागल्या जातात. दफलकेचा विचार केल्यानंतर दफलक थांबायला तयार नाहीये. प्रति बॉल वरती एकानं 2 धावेला देखील सामना करतायत वाघेरा टीमचे फलंदाज. या षटकातील पाहिला तर 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 3 बॉल मध्ये अद्याप 18 धावा खर्च केल्या. मोतीराम या गोलंदाजांना खराबीचं षटक या षटकामध्ये फेकत असताना तो ठरतोय. खराबीची खेळ या मॅच मध्ये तो करतोय. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती परंतु या मॅच मध्ये थोडंसं खराबीचं षटक फेकत असताना ठरतोय. यावेळी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय पिंटू हा फलंदाज. पिंटूसाठी हा बॉल फुल टॉस होता. चांगला फटका पाहायला मिळतोय. फील्ड तिथे होतं परंतु पहा त्याच्या अवाक्याच्या वरनं बॉल चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे येतोय. चौकार चौकार चौकार. येस थँक्यू सो मच. पहा चौकार आला. चौकारच्या मदतीनं 21 धावा 21 लॉस ऑफ 2 विकेट्स स्कोर वरती लागल्या जातात. धावफलक ओपन झालाय. अतिशय वेगाने धावसंख्या वाढते वागेश्वर वाघेरा टीमच्या. पहिल्या मॅच मध्ये देखील अक्षरशः रानसे टीमला 30 धावांवरती रोखला होता. जबरदस्त गोलंदाजी तिथे मात्र राहिली होती आणि इथे मात्र धावांचा डोंगर रचण्यास सुरुवात झाली. 21 धावा स्कोर वरती लागल्यात. चांगली फटकेबाजी पिंटू मैदानाच्या आतमध्ये करतोय. हा बॉल हाफ ट्रॅकर होता. बॅटचा बॉलचा संपर्क नाही. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय बऱ्याच उशिरानंतर. इथे मात्र धावसंख्येला स्टॉप केलं जाईल परंतु 21 धावा अजूनही स्कोर वरती लागल्या जातात. शेवटचा बॉल या षटकातील अजूनही बाकी असणाऱ्या म्हटलं तर या इनिंग मधील अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी असणाऱ्या गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा मोतीराम. यावेळेस पिंटूसाठी हा बॉल खोला टाकलाय. त्यावरती आक्रमक ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतोय. फील्ड सिलेक्शन डीप मध्ये प्रोटेक्शन. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्यासाठी पलटवार. फेकी थोडीशी खराब आणि इथे पहा 2 धावा हरणीच्या वेगाने कंप्लीट केल्या जात आहे. षटक क्रमांक दुसरं संपलं जात आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 23 धावा स्कोर वरती लागल्या जात आहेत. पहा स्क्रीन वरती खऱ्या अर्थानं आपल्याला डान्सर आपल्याला पाहायला मिळतात स्टेजच्या समोर. बारा बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये 23 धावा जमा करत असताना वागेश्वर वाघेरा टीमला पाहिलंय 2 विकेट त्याने गमावल्यात परंतु अजूनही पहा 6 बॉलचा खेळ इथून बाकी असणाऱ्या गोलंदाजच्या मार्क वरती मागच्या मॅचचा हिरो हरेश येतोय ज्याने मागच्या मॅच मध्ये 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवल्या होत्या. तो गोलंदाज यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल वाह काय बॉल आहे. सटीक यॉर्कर परंतु पहा पंच इथे मात्र वळतील.
इथं इट्स अ वाईट बॉल. अवंतर बॉलच्या सहाय्याने सुरुवात केली. अवंतर सहाय्याच्या मदतीने एक्स्ट्रा धाव इथून मात्र खर्च केली जाईल. एक्स्ट्रा धाव इथे जोडली जाईल. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. वेग पाहायला मिळतोय. वेगावर स्वार आज या गोलंदाजाचा पाहिलाय. आणखीन एकदा तोच प्रयत्न. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटचा बॉलचा संपर्क होत नाही. या डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलची गरज देखील असणारी आज अनंत 11 वाशिवले टीमला. पाठीराखे देखील म्हणत असतील की ही मॅच जिंकावे, शेवटच्या फेरीमध्ये दाखल व्हावं. परंतु इथून हाय स्कोर ठोकणाऱ्या टीमला देखील बाय असणाऱ्या पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्याची आम्ही संधी. परंतु यावेळेस मोठा फटका पाहायला मिळतोय. तडाखा येतोय. यावेळेस संतोषच्या बॅटमध्ये आणखीन एक स्ट्रोक. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. पहा चांगला फटका येतोय संतोषच्या बॅट मध्ये. अगदी पहिला बॅटच्या रनर मध्ये आणि बॉलला फेकून दिला 7 धावांसाठी. या 7 धावांच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. सामना 3 षटकांचा. 3 षटकामध्ये इथे मात्र चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये करत्या वागेश्वर वाघेरा टीम. अजूनही पाहिलं तरी या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. काय गोलंदाजी. परंतु इथे आक्रमकता सुरुवात झाली. बॅटची कडा घेतली. विकेट किपर बीट झालाय. परंतु पहा फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉलला फील्ड केलं जाईल. एक सिंगल इथून मिळेल. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाल्या. एकाने एक धाव मात्र इथून मात्र संघर्ष करत असताना पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने 31 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. परंतु तिथून आक्रमकतेला सुरुवात आणि तिथून मोठ्या फटक्यांचे प्रयत्न अद्यापर्यंत राहिले आहेत. धावफलक मात्र जमा केलाय. अद्यापर्यंत 31 धावा. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. पिंटू आणि संतोषच्या बॅटमध्ये हा बॉल अगदी गुडनाट एक तमाशा देख. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवरती समाधान. परंतु फेकी थोडीशी खराब आणि तरी देखील एकच धावेवरती समाधान मानल्या करते. संतोषला देखील माहिती आहे स्ट्राईक वरती मी राहणं हे तितकंच गरजेचं असणार आहे. कारण त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आलेत. 9 बॉल 18 धावांची खेळी अद्यापर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. सुपर बॅटिंग आज तो मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाच्या नावासाठी खेळतोय. अजूनही पाहिलं तर 2 बॉल अजूनही शिल्लक असतील या इनिंग मधील. हा बॉल पहा दिशा भटकत असताना पाहायला मिळतोय. लेग एसटी सोडून जाणारा इट इज अ वाईड बॉल. वाईड बॉलच्या मदतीने आणखीन एकदा एक्स्ट्रा धाव खर्च केली जाईल. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की 20 ते 25 धावांवरती अनंत 11 वाशिवली संघ रोकेल. परंतु दुसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीने सुरुवात झाली तिथून मात्र अनेकशा फ्रेशर आज गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. 33 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत. पुढचा बॉल संतोषसाठी. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे. स्लिप कव्हर ड्राईव्हला चांगले क्षेत्ररक्षण. चुका होणार नाही आहेत. खरं चुका आधीच खूप घडल्यात आणि इथे एकदम कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीनं 34 धावा. शेवटचा बॉल टार्गेट सेट करण्याचा हा शेवटचा बॉल असणार आहे. आणि या बॉलवरती षटकार आला तर 40 धावा होतील. चौकार आला तर 38 धावा होतील. परंतु काय घडेल या बॉलवरती. फुलटॉस बॉल होता. आक्रमकता फुल टोल वसूल करता आला नाही. मिड विकेटला बॉल चालला. एकदा कंप्लीट झाली. दुसरा प्रयत्न इथून मात्र पाहिलं तर नाही. एकच धाव मात्र मिळेल आणि इथून दुसरीला बाद व्हावं लागेल. पिंटू या फलंदाजाला बीमर साठी चेकिंग केलं जाईल. यस सायप्रीत लाईव्ह क्रिकेटच्या माध्यमातून आज आपण पाहिलं ना तर चांगली क्वालिटी क्वांटिटी आज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बीमर साठी इथून चेकिंग केलं जाईल. यस फायनल डिसिजन फेअर डिलिव्हरी. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जमा केलाय वागेश्वर वगैरे टीमनं. पस्तीस धावा झाले. 36 धावांचा इथून मात्र पाठलाग करावा लागेल. त्यानंतर यापुढचे मॅच कॉलेज फाटा विपक्ष चाफेवाडी या 2 टीमचे कॅप्टन्स आपण विनंती करतोय की आपण या टॉस बॉक्स मध्ये उशीर न लावता आपण लगेचच या. पहा सामना 3 षटकांचा राहणार आहे.
कॉलेज फाटा विपक्ष चाफेवाडिया या दोन टीम दरम्यान पुढची फाईट बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला उशीर न लावता मी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतो की आपण या. तर 4व्या मॅच मध्ये तितकीच मॅच आपल्याला बॅटिंग झाली इम्पॉर्टंट. 35 धावा इथून जमा केल्यात आणि 18 बॉल मध्ये 36 धावांचं समीकरण. हॅलो हॅलो चला वाशिवली संघाच्या संघनायक आपण विनंती असेल आपण सलामीचे फलंदाज लगेच मैदानावरती पाठवायचे पहा. हॅलो. तर नक्कीच कॉलेज फाटा या संघाने टॉस जिंकलाय तर नक्कीच त्यांना विचारूया त्यांचा निर्णय काय असेल. फिल्डिंग फिल्डिंग असेल तर तुम्ही फिल्डिंगसाठी चापेवाडी संघाला कितपर्यंत रोखू शकाल. कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 3 षटकामध्ये 10 धावापर्यंत रोखण्याचा चांगलं असं बातचीत पाहायला मिळाली. तर तुमचा आता फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय कॉलेज फाटा संघाने. तर तुमचा प्रयत्न किती असेल 3 षटकांमध्ये किती पर्यंत तुम्ही धावा पोचू शकता. निकीचा 35. नक्कीच बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला आणि या मॅचमध्ये नक्कीच पाहायला मिळेल चांगली मॅच. तर वळूया नक्कीच मॅचकडे. धन्यवाद. हॅलो थँक्यू सो मच. चला बॉलची पूर्वता करायची लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला बॉलची पूर्वता करायची लगेच पहा. मंच आयोजकांना विनंती असेल आपण बॉलची पूर्वता लगेच करायची मैदानाच्या आतमध्ये. उशीर होतोय. आयोजक पण बॉल पुरवायचे मैदानाच्या आतमध्ये. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची पहा. वागेश्वर वागेरा संघ पण क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय. खेळाडू कक्ष देखील इथून स्क्रीनवरती निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा करता लाईव्ह कव्हरेज केली जाते. 18 चेंडू 36 समीकरण. मात्र समीकरण मात्र मोठं आव्हान करत रचलं गेलं. मात्र वाशिवली संघ म्हटला तर एक ताकदवर संघ पण पाहतोय. सातत्यानं मोठाले फटके या संघाच्या माध्यमातून आपण पाहतो असतो. जनार्दन टोंबराला पण पाहतोय. त्याच्या समित फलंदाज मंगेशला पण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत. मात्र इथून चांगला खेळ करावा लागेल दोन्ही संघांना कारण हा सामना भरपूर इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळतो. वाघेरा ब संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतो दोन संघांदरम्यान.
एका साईडला पण पाहतोय अनंत इलेव्हन वाशिवली आणि त्यांच्या विरोधात वागेश्वर वाघेरा संघ आणि त्याचनंतर दुसरी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला कॉलेज फाटा आणि त्याच्या विरोधात चाफेवाडी. या दोन संघांमधील दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत खरं तर पाहायला मिळेल. 18 चेंडू 36 समीकरण ऑन स्ट्राईक इनवरती मंगेशला पण पाहतोय. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सूरज निरगुडा या गोलंदाजाला प्राचार्यात करण्यात आलाय. अंडर पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. उजव्या हातचा जो वेगवान तेजतर्रार गोलंदाज पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पहिल्याच बॉल आडव्या बाटण्या क्रॉस द लाईन फटका भरपूर चांगला लॉंग स्टॉप रिझनला बॉल चाललाय. सीमा रेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी ठोकला जातोय. हा संघर्षाचा संघर्ष नाही करणारा हा चौकार आपण पाहतोय. थँक्यू सो मच. पहिला चौकार पाहायला मिळतोय. चौकारच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन केलं जात आहे. अनंत इलेव्हन वाशिवली संघ आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. बॉटचे टॉपीच्या वेळी धावचीची नामी संधी मैदानावरती पाहायला मिळतोय. बिटवीन द रनिंग पाहायला मिळाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आणि तोपर्यंत मात्र एक धाव वेगाने कन्वर्ट केली. एका धावेने संघ पुढे सरकेल. अनंत इलेव्हन वाशिवली संघ जाऊन पोहोचेल धाव पलकेवरती 5 या आकड्यावरती. अजूनही या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र 4 चेंडूमध्ये मोठाले फटके येणं मित्र म्हणून महत्वाचं असणाऱ्या वागेश्वर वाघेरा संघ आपण पाहिला होता. संतोषने जी फलंदाजी केली होती मात्र त्याच्या बॅटमध्ये तब्बल 2 षटकार आपण जरूर पाहिले होत्या आणि तिथून मात्र संघ आपण पाहायला गेला तर वागेश्वर वाघेरा संघ जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती. 36 धावा उत्तरार्धामध्ये बनवायच्या होत्या. समोर उडवण्याचा प्रयत्न शतरक्षक पिंटूला पण पाहतोय. चांगलं शतरक्षण मात्र बॅकअप तितकंच दर्जेदार पाहायला मिळालं. दुसरीची माग धोक्याची घंटा मात्र तोपर्यंत या 2 धाबा या वेगाने कन्वर्ट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 धावेने संघ पुढे सरकेल. धावफलकीवरती जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. 36 समीकरण होता आणि पहिल्या षटकावरती आक्रमण करावं लागेल. पहिलं षटक म्हटलं तर मांडर पॉवर प्लेचं पहिलं षटक या शतरक्षकाच्या बाहेर आपल्याला 2 शतरक्षक पाहायला मिळत आहेत. तर या षटकामध्ये नेहमीच फलंदाज जमीन ठरत असतात. यावेळी पंच आमच्याकडे बघतात ते सेट वाईट उजव्या इष्ट्या बाहेरून जाणार अवांतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एका धावेने संघ पुढे सरकेल. धावफलकीवरती जाऊन पोहोचला तो 8 या आकड्यावरती. षटकातील अजूनही मी म्हणेन काही चेंडूंचा खेळ बाकी मात्र मोठाले फटके येण्या महत्वाचे असणाऱ्या जनार्दन ठोंबरेला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक येण्यावरती. हा ट्रॅकर होता. अगदी मनगटीचा वापर जरूर केला होता आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. शतरक्षकाच्या माध्यमातून चुका आपण पाहतोय. संतोषला पण जरूर पाहिलं होता आणि ज्या ठिकाणी सीमा रेषा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र झेल पकडला होता मात्र बॉल हातामध्ये असताना चेंडू आपण पाहायला गेलो तर बाउंड्रीवरती त्याचा पाय पाहायला मिळतोय आणि तिथून हा षटकार आपण पाहू शकाल. या 6 धावेने संघ पुढे सरकेल. 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. तर समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न केला जातोय जनार्दन या फलंदाजाच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक पॉवर प्लेच्या षटकावरती पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळतोय. गोलंदाज सूरज पूर्ण एकदा तयार. यावेळीचा चेंडू यॉर्करला आहे. चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातो. पंचांकडे आवडले अपील आपण पाहतोय. अपीलमध्ये उत्साह जास्त विश्वास कमी पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत मात्र एक धाव ही लेग बायच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेने संघ पुढे सरकेल. धाव फलकीवरती जाऊन पोहोचला तो 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 15 धावा धाव फलकीवरती निम्मा पल्ला खरं तर गाठत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी मात्र शेवटचा चेंडू आता कोणत्या रीतीने हाताळला जाईल. सूरज निरगुडा या गोलंदाजावरती आक्रमण केले जात आहेत. सूरजवरती प्रहार केले जात आहेत. जनार्दन निरगुडा या फलंदाजाच्या बॅटमध्ये एक षटकार लॉंग ऑनला पण पाहिला आणि त्याचनंतर मंगेशच्या बॅटमध्ये एक्स्ट्रा कव्हरला एक चौकार आपण पाहतोय. एक ड्रॉक्स झालाय. फटका भरपूर चांगला बॅटच्या मधोमध बॉल चाललाय. 1 बाउन्स सीमा पार. 4 धावेंसाठी शेवटच्या चेंडूवरती शानदार रुबाबदार चौकार.
स्पीडअप घ्यायचे पहा वाघेरा संघ आपण लगेच शतरक्षण सजून घ्यायचे. संघ पोहोचला धावफलकीवरती जर का पाहायला गेलं तर 19 आकड्यावरती येणारे 12 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 17 धाव्यांची गरज असणार आहे पहा. 12 चेंडू 17 धाबा. वाघेरा संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण कॉपरेट करायचे पहा मित्रांनो. लगेच शतरक्षण सजून घ्यायचा. अजूनही काही सामने पेंडिंग असतील. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती पिंटूला आपण पाहतोय. इथून पिंटू या गोलंदाजाच्या हातामध्ये मात्र चेंडू स्वीकारला गेलाय. मात्र पिंटू कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल इथून मात्र पिंटू या गोलंदाजावरती संपूर्ण पाठीराख्याच्या नजरा लागल्या असतील. या माप्यासवी प्रवीणला पण पाहतोय. या षटकामध्ये कमीत कमी धावेवरती रोखावं लागेल. एखाद विकेट मात्र या षटकामध्ये मिळवावी लागेल. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांना पण पाहतोय. जनार्दन टोमरा एका षटकारच्या मदतीने खेळतोय तर एका साईडला पण पाहतोय फलंदाज मंगेशच्या बॅटमधनं 2 चौकार आपण पाहिल्यात. तो मंगेश नॉन स्ट्राईक केलवरती 12 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 17 धाब्यांची गरज आहे. पंचाच्या उजवीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन बॅटच्या मधोमध टायमिंग प्रॉपर. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून सीमा रेषेच्या पलीकडं 6 धाब्यांसाठी टोकला जातोय. शानदार रुबाबदार जनार्दन टोंबरेच्या बॅटमधला तडाखा. 6 धाब्यांसाठी षटकार. या 6 धावेने संघ पुढे सरकेल 25 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 11 चेंडू 11चं समीकरण आपण पाहतोय. त्या सामना सोपा करण्याचा प्रयत्न केला जातोय. सामना इथून मात्र झुंकवण्याचा एकतर्फी सामना झुंकवण्याचा प्रयत्न केला जातोय. जनार्दन टोमरा ऑन फायर. या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाल्या. तो फलंदाज जनार्दन टोमरा ऑन स्ट्राईक एंडवरती फुलरल्याचा बॉल वन्स अगेन वन बिग 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 हिट. षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार. नो +1 या ठिकाणी आपण पाहतोय 6+1 अशा 7 धावा मिळल्या जातील. या 7 धावेना मात्र अनंत 11 वाशिवल्या संघ जाऊन पोहोचला धावफलकीवरती 32 आकड्यावरती. 11 चेंडू आणि विजयाकरिता फक्त आणि फक्त 4 धाव्यांची गरज. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाल्या. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले जनार्दन टोंबराच्या बॅटमधनं. येणारे 11 चेंडू अजूनही 4 धाव्यांची गरज आहे. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. असं वाटत होतं की 36 धाव्यांचं टार्गेट सेट असेल मैदानाच्या आतमध्ये. मात्र गोलंदाजावरती प्रहार केले जातात. पहिल्या षटकावरती आपण पाहिल्या होत्या जबरदस्त 19 धाबा कुठल्या होत्या आणि त्याच नंतर या षटकावरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय. 36 धाबा या 2 षटकामध्ये मित्रमंडळीने जमा केल्या जातात. या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडू मध्ये ठिकाणी 11 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 4 धाब्यांची गरज आहे. हा ट्रॅकर पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये बॅक टू बॅक तिसरा माइंड हिट. या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक संपन्न केली जाते. जनार्दन टोमरा ऑन फायर. सामना जिंकला अनंत 11 वाशिवली संघ. कॉंग्रॅच्युलेशन हडलक टीम वागेश्वर वागेरा संघ आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन. सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट